स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक नवीन स्टार्टर्स बघणार आहोत, एकदम क्रिस्पी नॉनव्हेज। इथे मी मच्छी चांगली व्यवस्थित साफ स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यामध्ये मीठ, मसालो, हळद आणि आंबट कोकमचा रस टाकून व्यवस्थित लावून 15 मिनिटात ठेवून देते। आणि इथे आपले भाजण्यासाठी जो मसाला पाहिजे तो तयार करून घेते। इथे 2 चमचे आपण तांदळाचा पीठ घेतलेला, 2.5 चमचे रवा घेणार आहोत। तांदळाचा पीठ आपण थोडा कमी पाहिजे तर चालू शकता। अर्धा चमचा मसाला टाकून घेऊ। तिखट ज्या प्रमाणात आपला मसाला असतात त्या प्रमाणात, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित चांगला मिक्स करून घेऊ। आपला मसाला तयार झालेला आपण मच्छी भाजूसाठी घेऊया। हे आपण मसाले तयार करून घेतला मच्छी भाजूसाठी। इथे बघू शकता आपले इथे सारासाठी चटणी तयार करतात, त्या चटणीतली थोडी चटणी आपण इथे तशा प्रकारे करून घेतला मच्छी भाजूक लावूसाठी। आपण आता मच्छी भाजू घेऊया। त्याच्यासाठी अगोदर तवा तापत ठेवू गॅसवर। मच्छी आपण मसाला लावून घेऊ। मसाला चांगला व्यवस्थित हे करून त्या मच्छीक मीठ वगैरे व्यवस्थित लागलेला। या प्रकारे असं मसाला लावून घ्यायचा आपल्या मच्छीक। तोपर्यंत आपलं तवा पण तापत। ते आपलं तवा तापलेलो, आपण तेल टाकून घेऊ थोडं आणि मच्छी ठेवून घेऊ। अशा प्रकारे मच्छी व्यवस्थित लावून घ्यायची इथून। आणि मच्छी ठेवायच्या आपलं गॅस एकदम मीडियम बारीक करून ठेवायचं, नाही तर पटापट आपली मच्छी जी अगोदर ठेवतात ती जळून जातात। त्यामुळे गॅस मीडियम एकदम बारीक करून ठेवायचो। आणि मच्छी भाजताना सुद्धा मीडियम आगेवर भाजायची। आपली मच्छी ठेवून झाली की गॅस मग वाढवायचो। तोपर्यंत गॅस एकदम बारीक लो करून ठेवायचो, जेणेकरून पहिली ठेवलेली मच्छी करपत नाही। यावर आपण थोडंसं कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घेऊ। गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून घेऊया मीडियम करून। आपण मच्छी परतून घेऊया।
आपला सरका फ्राय रेडी असा। थोडं साईड तेल टाकून घेऊ। इथे मच्छी आपण चांगले व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घेऊया। मीडियम गॅसवर भाजल्यामुळे आपली मच्छी चांगली क्रिस्पी आणि चांगली टेस्टी होतं। आपण मच्छी परतून घेऊया। आपली मच्छी भाजून झालेली आहे व्यवस्थित। आपण जर गॅस मोठं केला आणि भाजला तर आपली मच्छीचं जे वरचं आवरण ना तेच करपून जातं। त्यामुळे एकदम मीडियम गॅसवर भाजून घ्यायची। आपली मस्त व्यवस्थित मच्छी भाजून झालेली आहे। आपण थोडंसं त्या साईडने भाजून झाली की काढून घेऊ। इथे बघू शकता आपली मच्छी आपलं सरंगो फ्राय रेडी आहे। चला तर मग या खाऊ। आपण काढून घेऊ सरंगो। इथे आपलं मस्तपैकी सरंगो फ्राय रेडी असा। चला तर मग या टेस्ट करू। कुणा रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा। सबस्क्राइब करू विसरू नका। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।